उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। जिला प्रशासन ने ठाणे जिले में मानसून के दौरान सभी पर्यटक स्थलों पर पाबंदियां लागू कर दी है। बदलापुर के कोंडेश्वर में हुए कई हादसे और लोनावाला के बुशी डैम आपदा के मद्देनज़र मानसून के दौरान संभावित आपदाओं से बचने के उद्देश्य से ये आदेश लागू किए गए हैं। इस आदेश के मुताबिक पर्यटकों को झरनों, नदियों और बांधों पर जाने पर रोक लगा दी गई है। ये आदेश CRPC की धारा 144 और आपदा प्रबंधन अधिनियम 2005 की धारा 34 के तहत लागू किए गए हैं। अंबरनाथ के तहसीलदार प्रशांति माने ने बताया कि यह पाबंदियां पर्यटकों की सुरक्षा के लिए लागू की गई है और इसका उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। आपल्याला माहीतच आहे की सध्या पावसाचे दिवस आहेत, सगळीकडे पाऊस पडतो आहे आणि बुशी डॅमला जी घटना घडली आणि पर्यटकांचा तिथे मृत्यू झालेला आहे, अशी दुर्दैवी घटना घडता कामा नये यासाठी दरवर्षी प्रतिबंधात्मक आदेश हे लागू केले जातात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने। तसेच यावर्षी देखील प्रतिबंधात्मक आदेश हे लागू केलेले आहेत जिल्ह्यामध्ये। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 चं सेक्शन 34 आहे। या अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। अंबरनाथ तालुक्यातील काही आपली पर्यटन स्थळं आहेत जिथे हे आदेश लागू आहेत 144 चे। कोंडेश्वर धबधबा आहे, भोज आहे, दहिवली, आंबेशिव नदी आहे, चंदेरीगड आहे, चांदप आहे, आसनोली नदी आहे आणि बारबी नदी आहे। तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, अनाठायी कुठल्याही पाण्यामध्ये, कुठल्याही धबधब्याच्या खाली भिजण्याच्या आनंदामध्ये असा धोका पत्करू नका। स्वतःची सुरक्षितता हेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आपण आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे असतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने या बाबतीत काळजी घ्यावी। ब्यूरो रिपोर्ट, अंबरनाथ, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।